जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 कडव्याचा अभंग आहे आणि या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज एका विशिष्ट अधिकाऱ्याला उपदेश करतात। तेव्हा त्याच्यावर चिंतन करण्यापूर्वी आपल्या गावामध्ये या अधिक मासात म्हणजे पुरुषोत्तम मासामध्ये ही जी अखंड हरिनाम सप्ताहाची योजना आहे आणि दर अधिक महिन्याला आपल्या या ठिकाणी हा कार्यक्रम होत असतो आणि म्हणून याही वर्षी 3ऱ्या वर्षी हा कार्यक्रम होतो आणि या ठिकाणी उत्सवामध्ये अंबा माता जगदंबा माता यांच्या प्रांगणामध्ये आणि श्री संत सोनाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सर्व भाविक मंडळींच्या सहकार्याने हा उत्सव सुंदर अशा प्रकारचा आरंभ झालेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चाललेली आहे आणि त्या भागवत कथेचे प्रवक्ते भागवताचार्य श्री हरिभक्तिपरायण नागेश महाराज यांच्या मधुर वाणीतून या ठिकाणी आपल्याला श्रवण करायला मिळतंय आणि अशा दिव्य भव्य अशा सोहळ्यामध्ये आणि या ठिकाणी मला या 3ऱ्या दिवसाची सेवा प्राप्त झालेली आहे। योगायोगाने आज पाऊसही आला, त्यालाही वाटलं यावं सप्ताहाला म्हणून पाऊसही आला, वातावरण फ्रेश झालं आणि थोडा कार्यक्रमाला थोडासा लेट झाला तरी गाडी लेट झाली तरी वेळेवर पोचणार। विठ्ठल विठ्ठल आणि अशा प्रकारचे आज परिसरामधील असणारे टाळकरी मंडळी, गावातील टाळकरी मंडळी, गायनकार, वादनकार, विणेकरी, भालदार, चोपदार यांना मी मनापासून अभिवादन करतो आणि जे काही या सप्ताहामध्ये अन्नदान करणारी मंडळी आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो, कारण हा उत्सवच पर्व काळातील आहे। या पर्व काळामध्ये जे जे आपण सत्कर्म दान धर्म आपण जे जे कराल शास्त्र सांगते त्या धर्माचं जे अदृष्ट आहे पुण्य आहे ते अनंत पटीने आपल्याला प्राप्त, म्हणून त्याला पर्वकाल म्हटलेलं आहे। योग्य कालामध्ये ते जर कर्म केलं तर त्याला अगणित अशा प्रकारचं फल प्राप्त होत असतं। म्हणून हा अधिक महिना आहे, हा या महिन्यात दुसरं काहीच करता येत नाही, फक्त आणि फक्त भगवंताची भक्ती करता येते। बाकी काही वास्तुशांती नाही, लग्न नाही, काही नाही, काही नाही, हे सकाम कर्म काहीच करता येत नाही याच्यामध्ये। म्हणून या कालामध्ये फक्त आणि भगवंताचं भक्ती, भगवंताचं नामस्मरण, दान धर्म सत्कर्म तुम्हाला काय जे करायचं असेल ते याच्यामध्ये करून घ्या आणि या योगाने आपल्या जीवनाची परिपूर्णता होते। त्याचं कारण असं आहे की भक्ती करण्याकरता हा स्पेशल महिना आपल्याला मिळालेला आहे आणि केवळ भक्तीच करणं हे प्रत्येक मनुष्य जीवनाचं काय कर्तव्य आहे। तुम्ही आपण मनुष्य जन्माला आलो आणि मनुष्य जन्माला आल्यानंतर या मनुष्य जन्माचं जर कर्तव्य जर काय असेल तर फक्त भक्ती करणे, आणि भक्ती जर करत नसेल तर त्याला माणूस म्हणता येत नाही। मी म्हणत नाही, नाथ महाराज सांगतात भक्तिवीन पशु कशाशी वाढला, सटवीने नेला कैसा नाही। ऐके, ज्याच्या जीवनात भक्ती नाही ते म्हणजे चालते बोलते दगड म्हणा, दगड। भगवंताने स्पष्ट दगड शब्द वापरला। माझ्या भक्तिवीन जळो ते जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसते का, त्याच्यापेक्षा दगड भरले आहे ना। आणि म्हणून या मानवी जीवनामध्ये आपण भक्ती करण्याकरता आलो
आणि भक्तीच केली पाहिजे. आणि एक पुन्हा लक्षात घ्या, आपण भक्ती करतो म्हणजे देवावर लय उपकार करतो असं काहीच नाही. हो, काही लोकांची भावना असते की आम्ही भक्ती करतो, आम्ही भक्ती करतो, लोकांना सांगत सुटतात. काही असं काही देवावर उपकार नाही आहे, लक्षात घ्या. ते आपल्या कल्याणाकरता करतो. भक्ती ज्याचं आपलं कल्याण करायचं असेल, ज्याचं आपलं चांगलं व्हावं वाटत असेल, आपलं वाटोळं होऊ नये असं वाटत असेल, त्यांनी भक्ती करा. भक्तीशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरा पर्याय नाही. जीवनाची सफलता, परिपूर्णता फक्त आणि फक्त भक्ती करण्यामध्ये. आणि ती भक्ती आपल्या जीवनामध्ये काय करते? आपल्या बरोबरी येणारी भक्ती ही संपत्ती आहे. ही आपल्या खऱ्या अर्थाने मानवी जीवनात मिळवलेली ही खरी संपत्ती आहे. तुम्ही जे भक्ती कराल ती भक्ती आपल्या बरोबर येणार आहे. हो, कुठं? वर वर आहे की नाही? वर. म्हणून याच्याकरता दुसरी संपत्ती येणार नाही. तुम्ही पैसा कमावलेला असेल, बिल्डिंग बांधलेली, मकान बांधलेले, मळे घेतले, बोर केले, विहिरी केले, काय करायचे ते केलं, पण त्याचा न आपल्या जीवनाचा काही संबंध. ते इथंच राहणार आहेत. हा, सत्ता संपदा राहील ठाईच्या, पुढे संचित जाईल वाही, तुका म्हणे तई यमाद्य. हो, आपल्या बरोबर फक्त वर गेल्यानंतर तिथं आपल्याला साक्ष देण्याकरता फक्त भक्ती येणार आहे. करा हरी भक्ती परलोक येईला कामा, 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 करा हरी भक्ती परलोक येईला कामा. सोळविना यमा, सोळविना यमा, वाचोनिया करा हरी भक्ती परलोक येईला कामा, करा हरी भक्ती परलोक येईला परलोकात आपल्याला परलोकात जावं लागणार आहे की नाही? आणि तिथं फक्त कोणती संपत्ती आहे? ते बँकेतले पैसे नाही आहेत. बँकेतले पैसे नाही आहेत. तुम्ही किती कमावले, लाखो जरी बँकेत ठेवले, तरी तुम्ही मेल्यानंतर तुमचा पोरगा असं म्हणणार नाही, बाबांनी लाखो रुपये बँकेत ठेवले, बाबा चालले म्हणजे टून केलं नाही वर. तर बाबा तिरडीवर काही 10-15 हजाराचा चेक देते का पोरगा? चेक नाही, चेक नाही, चकाचक करून सोडतात त्याला. चेक तर देतच नाही, पण चकाचक करून बुड्याला देतात पाठवून, आहे की नाही? हो, म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे. आता तुमच्याकडे काय नियम आहे? तो माणूस मेल्यानंतर त्या मेलेल्या माणसाला शर्ट शिवतात ना. किती खिशाचं असते ते? किती खिशाचं शर्ट शिवतात त्या माणसाला? नाही, आहे की नाही? हे पाहत जा, लक्षात घेत जा. हे कधी हे पहिले पाहिलं पाहिजे माणसानं. त्याने लाखो रुपये
ठेवले बँकेत, सर्व जन्मभर खिशे भरले आणि तिथं ओतले. पण तो मेल्यानंतर त्याला बिन खिशाचा पाठवतात. हा, कोण? जो कोणी असेल तो बिन खिशाचा पाठवतात. हा, हे लोक हुशार आहेत. हा, म्हणून माणसानं मरमर नका करायचं. हा, संसारात मरमर नका करू. जे आपल्या बरोबर येते ते करा. हा, इथं राहते पोराचं चोराचं धन, त्याच्याकरता नका आयुष्य बर्बाद करायचं. आपल्या बरोबर जे येते ते मिळवा ना. हो, आपण गेल्यानंतर तिथंच विचारणार आहे. तिथं हो, 13वीच्या दिवशी आपल्या इथून नेतात त्याला. 13वीच्या दिवशी इथून नेतात आणि त्याला विचारतात, हित केले सांग बापा, काय हित केले सांग बाबा काय हित माय बाबा आयुष्य सोनी कुटुंब पोसिले, काय हित केले सांग बापा, काय हित केले सांग बापा. काय हित आयुष्याचं वाटोळ केलं. हं. आणि काय केलं? काही नाही. हं. जे आपल्या बरोबर येतं ते काहीच केलं नाही. मग तिथं विचारतात. हा, तुम्ही असं नका समजू की आपल्याला कोणी विचारणार नाही. नाही 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 नाही. हा, अरे हे माणसाचा जन्म दिला, हा माणसाचा जन्म दिला, काही बिना जबाबदारीचा नाही दिला. काही जबाबदारी म्हणून तुम्हाला दिलेले या माणसाचा जन्म. हा, तुमचा आमचा हिशोब वर चाललेला आहे. हा, वर चालले आपले 7, 12, 8 हे फेरफार सर्व वर आहे. हा, वर आहे वर. हा, ते हिशोब चाललेला आहे. मिनिटाचा हिशोब आहे, सेकंदाचा हिशोब आहे. तुम्ही काय करून राहिले? हा, सोनाळ्याचे सर्व जेवढे असतील तेवढे, म्हणजे सोनाळ्याचेच नाही, कुणकीचे, शेगावचे सर्वेचे तिथं चालू आहे. नोंदचा आयुष्य मोजाया बैसाला मापारी. तू मोजतो आणि ज्या दिवशी गेले की मग काहो कोण्या गावचा आहे म्हणे सोनाळ्याचा आहे, येऊ द्या इकडे. त्याचे ते फेरफार आणि ते 7, 12 आणि ते 8 काढतात. काढल्यानंतर का रे बाबा, तुला माणसाचा जन्म दिला, एवढं आयुष्य दिलं, काय केलं तू? हा म्हणे बोर केले. बोर 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 ते बोर ऐकतात का ते? अरे असे हाणत नेतात महाराज, तुम्हाला काय सांगू. इथून हाणत नेतात, इथून तिथपर्यंत. मी सांगत नाही, तुकाराम महाराज मारी ती, तोडी ती, सोडी ती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. इथून मारत झोडत नेतात. लोक बुंदी खातात 13वीची, हा मार खातो इकडे. लोक म्हणतात काय बुंदी गोड झाली. अरे पण तो मार खाऊन राहिला आहे की नाही? का मार खातो? त्याचं कारण आहे, माणसासारखा जन्म दिला आणि तो कशा करता दिला याच भान नाही ठेवलं त्यानं. माणसाचा जन्म दिलाय, हे माणसाचा जन्म फक्त भक्ती करण्याकरताय, परमार्थ करण्याकरताय महाराज. आणि याच मातेर जर माणूस करत असेल तर मग मात्र त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहत. म्हणून याच्याकरता संत महात्मे आपल्या पाया पडतात, हात जोडतात की बाबू तुम्ही या सपाट्यात सापडू नका, या मार खाण्याच्या तडाख्यात सापडू नका. तुम्ही काय करा, लागून या पाया. विनवितो तुम्हाला करटाळी बोला, मुखी नाम भक्ती करा. याचं कारण काय? याचं एकमेव कारण संतांना दया येते, आपल्याला जाणीव करून देण्याकरता ते संत महात्मे. आणि हे उत्सव सुद्धा त्याच्यासाठी आहे. हे उत्सव कशा करता की आपल्याला जाणीव होणं गरजेचं आहे. संतांचे उपदेश विचार आपल्या कानावर पडून माणसाला काय झालं पाहिजे, जागृती आली पाहिजे.
कारण माणसं ही विसराळू आहेत, विसराळू विसरतात म्हणून नेहमी सप्ते होणं गरजेचं आहे. नेहमी उत्सव होणं गरजेचं आहे. कारण ती जागृती, नित्य जागृती राहते, नित्य जागृती. म्हणून हे कार्यक्रम सतत असणं गरजेचं आहे. का? अरे जागृती आहे. माणूस विसरतो. माणसं प्रपंच विसरतात महाराज. हा तो परमार्थ आहे. प्रपंच असे कितीतरी शॅम्पल दाखवतो तुम्हाला विसरणारे लोक. एक तर माणूस जेवला की नाही हेच विसरून जायचा. तो बायकोला विचारायचं जेवलो काय? बायको म्हणे दिसत नाही खरकट ताट तुमचं. हा जेवलो म्हणे. जेवलो. ज्या दिवशी मग बाईचा स्वयंपाक करणं जीवावर आला, मुद्दाम खरकटतात ठेवून द्यायचं. जेवलं काय? हे काय खरकटतात? मेला उपाशी. म्हणजे आपण जेवलो काय हे ज्याला कळत नाही. कसे शॅम्पल आहेत महाराज. एका बाईनं काम सांगितलं मालकाला. ते गेलं बाजारात गेलं. ते काम सांगितलं ते विसरून गेलं. तिकडेच विसरलं ते. बाईला वाटलं अर्ध्या तासात 15 मिनिटात येणारा माणूस 2 घंटे झाले आला नाही. बाई गेली शोधता पाहिलं ते पानपट्टीवर उभं दिसलं. बाईनं आवाज दिला. अहो, याच्या आवाज ओळखीचाच होता. तो त्या बाईजवळ आल्यावर म्हणे तुम्हाला कुठतरी पाहिल्यासारखं वाटते. बायकोला म्हणजे किती विचित्र काम आहे. प्रपंच माणसं विसरतात. हा परमार्थ आहे महाराज. म्हणून नित्य जागृती या परमार्थात असणं गरजेचं आहे. म्हणून सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रतः. सतत नाम चिंतन, सतत भगवंताची भक्ती असणं गरजेचं आहे. आणि ही भक्ती आपल्या जीवनामध्ये पुढे उपयोगाला येते. आणि तुम्ही म्हणाल पुढे येईल, पण आता काय? तर आताही उपयोगाची लक्षात. ही भक्ती परलोकात जर उपयोगाला येते ते या लोकात येणार नाही का? या लोकात तर महाराज भक्तीचं फल सांगितलेलं आहे. तुम्ही आपण ज्या जीवनामध्ये समाधानाकरता, सुखाकरता, शांती करता तडफड करतो, ती शांती, समाधान, सुख ते मिळण्याकरता त्याचं साधन जर काय असेल तर भक्ती आहे. भक्ती. तुम्हाला समाधान पाहिजे का? सुख पाहिजे का? त्याला एकमेव कारण काय आहे? भक्ती. नारद महर्षी सांगतात, भक्तीचं फल सांगतात. यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. भगवंताची भक्ती केली करणारा समाधानी असतो. त्याच्या जीवनात शांती असते. का? भक्तीचं फल आहे ते. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्तीचं फल काय मिळालं? तुकाराम महाराज सांगतात, माझा अनुभव सांगतो. विठ्ठल 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 सदा नाम घोष करू हरी कथा. 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 तेने सदा चित्ता समाधान सदा
भान, आणि त्याच्यासाठीच आपले प्रयत्न चालले ना. जीवनात काय मिळावं, सुख मिळावं, समाधान मिळावं, याच्यासाठीच रात्रंदिवस प्रयत्न करतात तिने लोक, आहे की नाही? हो, 50 एकर शेती असावी असं वाटते का? कशासाठी? समाधानासाठी, आहे की नाही? बँकेत पैसे भरपूर असावे, कशासाठी? समाधानासाठी, आहे की नाही? मकान असावं, कशासाठी? समाधानासाठी, आहे की नाही? दिवसभर काबाड कष्ट करून, अनेक प्रकारचे धंदे करून, आणि रात्री जेवण झाल्यानंतर आराम करण्याची व्यवस्था असून सुद्धा तुम्ही, आणि ही भक्ती काय करते? या जीवनामध्ये भक्तीच्या योगाने जीवन पवित्र होतं. काय होतं? पवित्र. पवित्र, हे लक्षात घ्या. हे आपल्याला भक्ती कशासाठी करायची? पवित्र जीवन पवित्र होण्याकरता. हे पवित्र जीवन झाल्याशिवाय समाधानाची अनुभूती नाही. लक्षात घ्या, समाधानाची अनुभूती कधी आहे? जेव्हा तुमचं जीवन पवित्र होईल तेव्हा. तसं समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. वास्तविक सुखाचा सागर परमात्मा आतमध्येच आहे. पण हे पवित्र नसल्यामुळं त्या सुखाचा, देवाचा अनुभव आपल्याला, आहे की नाही, येत नाही. म्हणून ही, जसं ते बाहेरच्या देशातून क्रूड ऑइल येतो, क्रूड ऑइल आम्हाला माहित आहे, पेट्रोल डिझेल राखेल हे आपल्याला माहित आहे ना. हे ते त्याचे परदेशातून क्रूड ऑइल येते, कच्चं तेल येते, कच्चं तेल. आणि ते कच्चं तेल बॅरल न येते, ते स्वस्त असते. ते इथं आल्यानंतर ते फिल्टर करतात, फिल्टर रिफाईन म्हणतात त्याला, रिफाईन. ते कच्च्या तेलाला फिल्टर करतात, मग त्याचं रॉकेल होतं. त्याला पुन्हा फिल्टर करतात, त्याचं डिझेल होतं. पुन्हा त्याला पुन्हा फिल्टर करतात, ते पेट्रोल होतं, आहे की नाही? आणि पुन्हा त्याला फिल्टर केलं की ते विमानाचं पेट्रोल होतं. जसं जसं त्या ऑइलला फिल्टर करत गेलं तसं तशी त्याची शक्ती वाढत गेली आणि त्याची किंमत वाढत, आहे की नाही? फिल्टर ती जसं जसं करत गेलं त्याची किंमत वाढत गेली त्याची, आणि शक्ती वाढत गेली. तसं हे जीवन आहे. हे कच्चं तेल आहे, कच्चं तेल. याला फिल्टर करा, फिल्टर. हे फिल्टर जसं जसं करत जाल तशी तशी याची शक्ती वाढत जाईल, आणि तशी तशी याची किंमत वाढत जाईल. सोनाजी महाराज, त्यांनाही 2च हात होते, आपल्यालाही 2च हात आहेत. त्यांनाही 2 डोळे आहेत, आपल्यालाही 2 डोळे आहेत. मग त्यांचं मंदिर आहे, आपलं काय आहे? लोक, लाखो लोक त्यांचं दर्शन घेतात, आपल्याला राम राम कोणी घालत नाही. फरक कुठे आहे? फरक हे आहे, ते फिल्टर झालेलं आहे, हे अनफिल्टर आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यासाठी कथा कीर्तन ऐकायचे. हे फिल्टर करा, हे तसं तसं नका ठेवू, नाही तर तसं मातीत जाईल ते. काही एवढं चांगलं मिळून काही फायदा? हे देवाने दिलं, ठीक आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती म्हटलेलं आहे. भाग्यवान आहे, माणसाचा जन्म भेटला, भाग्यवान आहे. देवानं फुकट दिला, भाग्यवान आहे. पण नुसतं देऊन उपयोग नाही ना, त्याच्यात काही मेहनती कराल की नाही? बापाची इस्टेट पोऱ्याला भेटली, सहज भेटली, सहज भेटली म्हणून काय झोपा काढायच्या का त्याने? त्याच्यात मेहनत करावं लागेल की नाही? मेहनत कराल तर ती इस्टेट पीक देईल ना. तसं हे बापानं दिलेलं आहे आपल्याला. हे 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 इस्टेट काही साधी नाही, पैशानं मोजमाप होत नाही. लक्षात घ्या, पैशानं मोजमाप होत नाही. आणि बरं, याला ऑप्शन नाही, एकच आहे. हे एकच दिलं, शर्टासारखे 2-4 आहेत का? वावरात जायला दुसरं, गावात जायला दुसरं, हे एकच आहे ना. एकच आहे. आणि एक असल्यावर कसं संरक्षण करावं लागेल त्याला, त्याची व्यवस्था कशी करावं लागेल, याच्याकरता याचं संवर्धन, याचं संरक्षण हे तुमच्या आमच्या हातात आहे. त्या देवानं दिलं आपल्याला, पण त्याची निगा राखणं, त्याचा विनियोग कसा करायचा हे आपल्या हातात आहे. हे आपल्या हातात आहे. म्हणून या जीवनामध्ये हे चांगल्या प्रकारचं
आणि पवित्र व्हावं, आणि पवित्र झाल्यानंतर आतली जी आत्मशक्ती आहे, परमात्म शक्ती आहे, ती विस्तारित होऊन त्याचा अनुभव आपल्याला प्राप्त होतो, आहे की नाही? हो, साधं घ्या ना तुम्ही. एक पहिले कंदील होती, कंदील आत वात होती, कंदिलात वात असते, वरून काच असते. ते काच जर मलिन असली तर आतल्या वातीचा प्रकाश पडत नाही, कारण काच मलिन आहे, मळलेली आहे. त्याच्यामुळं आतला प्रकाश बाहेर पडत नाही. तसं ही आत्मज्योत आत आहे. ज्ञानेश्वर महाराज सर्व सुखाचा आराम म्हणतात. सुख इथं आहे, पण ते आपल्याला अनुभव येत नाही. त्याचं कारण हे झाकण मलिन आहे ना. हे मलिन असल्यामुळं आतला प्रकाश बाहेर येत नाही ना, आपल्या उपयोगाला पडत. म्हणून याच्याकरता भक्ती काय करते, आपलं जीवन पवित्र बनवते. विठ्ठल विठ्ठल पवित्राची हो तुकाराम महाराज मग कळो आले कमळापती. हे कमळापती इथं कळो आले. काय कळालं? आपुले कोणीच नव्हती इथं, आपलं कोणीच नाही. निश्चय चित्ती दृढ झाला, निश्चय झाला पाहिजे, निश्चय. नाही तर तसं तर कोणी सांगते, कोणाला विचारा. त्याच्याकरता काही असा अभ्यास केला पाहिजे, संस्थेत गेलं पाहिजे, काही पंढरपूरची वारीच केली पाहिजे, काय नाही. वखरावरच्या माणसाला विचारा तुम्ही, वखरावून आला आणि त्याला विचारा कसं काय या प्रपंचात. तो म्हणते काहीच खरं नाही. वखरावरचा माणूस मी सांगते काहीच खरं नाही. म्हटलं मग कुठं चालला? तिथंच, आहे की नाही? समजते त्याला काहीच खरं नाही, पण तिथंच तो जातो. त्याचं कारण निश्चय नाही जाता. काय निश्चय नाही, निश्चय झाला पाहिजे माणसाचा. प्रपंच कसा आहे याच्याविषयी तो कळाला पाहिजे, कळून त्याचा निश्चय झाला पाहिजे. आपल्याला कळाला पण निश्चय नाही. कोणी सांगते नाही तर इथले जेवढे काही फ्रीवाले ना ऑफवाले जे आहेत ना, हाफवाले फ्रीवाले जेवढे लोक आहेत, म्हणजे 65-75 वाले आहे की नाही, यांना विचारून पहा. 60, 65, 75 वर्षे तुम्ही प्रपंचात घालवले. काय मिळालं तुम्हाला? काय प्राप्त झालं? अनुभव सांगा, अनुभव. ते सरळ सांगते महाराज, काय खरं नाही. आणि या दुनियेत कोणीच कोणाचं गेले 75 वर्षे याच्यातच, काय कोणीच कोणाचं नाही, काहीच खरं नाही. हातात काय राहिलं मग? काहीच नाही. हो, हे कळलं पाहिजे माणसाला. हे कळत नाही माणसाला, म्हणून तिथंच जातो दुःख भोगतो. विठ्ठल विठ्ठल कळाली पाहिजे. प्रपंचात राहणं वाईट नाहीये, लक्षात घ्या. राहणं वाईट नाही, पण त्याचं ज्ञान न होणं हे फार वाईट आहे. तुकाराम महाराज, नामदेव महाराज, चोखोबाराय, गोरोबा काका हे प्रपंचातच होते, घरातच होते, मुलाबाळातच होते. ते कुठे गेले? शेवटपर्यंत तिथंच राहिले, पण ते कळून राहिले. काय राहिले? कळून राहिलं की याचा ना आपला काही संबंध, कोणाचा कोणाशी न घडे संबंध. पण आपण तसं राहत नाही. त्यांचं जीवन म्हणजे गुळगुळीत नारळासारखं. गुळगुळीत नारळ असते ना, ते गुळगुळ वाजते, ते डौलाचं नारळ. संतांचं जीवन म्हणजे डौल. आपलं म्हणजे पाण्याचं, आपलं जीवन म्हणजे कसं आहे? पाण्याचं नारळ. पाण्याचं नारळ आहे की नाही? संतांचं जीवन म्हणजे असं तो गोळाच असतो आतमध्ये. त्यानं कवटीला सोडलेलं असतं. कवटी सोडून दिली, ते त्याच्यात राहते पण सोडून देते ते. मग वरून दणका जरी दिला त्या खोबऱ्याला काही लागत नाही, अलगत तो गोळा बाहेर पडतो. तसं साधूचं जीवन आहे. प्रपंचात राहतात पण प्रपंच सोडून दिला त्यांनी. ना आपलं तसं नाही. आपलं त्या ओल्या नारळासारखं असं चिकटलं, वरून दणका दिला
की जेवढे कवटीच्या ठिकऱ्या तेवढ्या खोबऱ्याच्या ठिकऱ्या. हो महाराज ते काढताना चाकू वागते, चाकू वागते पण ते निघत नाही. खोबरं खोबरं. मग शहाणे लोक काय करतात, निघत नाही का, मग 2-4 लहान पोरायला सांगितलं हे घ्या आणि दातांना खळून काढा तिकडे न्या. हो मग त्या लहान पोरं दातांना खळून का तसं हे खोबरं सुद्धा तसं येत नाही का. मग यमाला सांगतात जा ये घेऊन ने खोले मारत नाही तिकडे ते. हे चिकटलेलं आहे ना, तू तुझ्या हातानं काढ तिकडे. मग अशी मी सांगितलं म्हणून याच्या करता ते चिकटणं फार वाईट आहे. मग आपण चिकटलो त्या प्रपंचाला, इतके पक्के झालो. आता काय सांगावं, मी एका घरी मुक्कामी होतो, कीर्तन झालं आणि बस झोपलो मी. तो मालक तिकडून झोपलाय, मी या कॉटवर झोपलो. आणि थोड्या वेळाने झाला पाऊस सुरू झाला. ते उठलं, ते गेट जोड जाय मागे ये, गेट जोड जाय मागे ये. म्हटलं का हो झोपा, तुम्ही झोपा आणि मला झोपू द्या. तो म्हणे महाराज पाऊस सुरू झाला. म्हटलं मग पाऊस सुरू झाला तुम्ही झोपा ना तुम्ही, तुम्हाला काय घेणं, तिकडे पाऊस बाहेर आहे. म्हणजे महाराज गारगोण झालं, गारगोण झालं. म्हटलं बाहेर आहे ते आपल्या इथे लागते का गारगोण घरात. तू म्हणे नाही हो हरभरा. म्हटलं हरभरा वावरात आहे. नाही हो ते वावरात नाही, इथं आहे तो. इथं हे ते दणके इथं बसून राहिले म्हणे. आता हे किती उड्या मारल्या घरात, तर त्याचं जे नुकसान व्हायचं ते होणारच ना. याच्या उड्या काय आहे, फुकटच्या आहेत की नाही. म्हणजे याचा अर्थ काय, हे एवढं चिकटलेलं आहे. वावराशी चिकटलं, घराशी चिकटलं, आमक्याशी जसे चिकटून बसले महाराज. काही म्हणतात महाराज मी नसलो की नाही घर कसं होईल काही सांगता येत नाही. काय होईल या घराचं, मी नसलो की काय होईल आता काय सांगावं महाराज. एका बुड्यानं असं ऐकलं कीर्तनकारानं सांगितलं माणसाचं मनुष्य जन्म मिळाला, एक पंढरपूरला जावं, जन्माचं सार्थक करून घ्यावं. सुखा लागी करशी तळमळ तरी पंढरीशी जाय. माणसाचं जीवनामध्ये पंढरपूरला जावं, यात्रा करावी, चंद्रभागा. काय सांगत होतो, कीर्तन चला मी सांगत होतो. एका म्हाताऱ्यानं कीर्तन ऐकलं. कीर्तनकाराने सांगितलं बाबा मनुष्य जन्माची सार्थकता, देवाचं दर्शन करावं, पंढरपूरला जावं, चंद्रभागेचं स्नान करावं. त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात काय आलं कुणास ठाऊक, त्याने ठरवलं 1 दिवस नाही चतुर्मासच काढायचं म्हणजे. हो काही लोकांना येत आहे असं, पण ते टिकत नाही. हो आलं त्याच्या मनात 4 महिने पंढरपूरला जायचं. म्हणून त्याने ओळखटी सामान गोळ्या गिळ्या काय ते घेतल्या 4 महिन्याच्या आणि निघालं ते म्हातारं. पंढरपूरला गेलं पुढं पंढरपूरला. एक खोली केली, खोलीमध्ये बिस्तारा टाकला, सर्व बिस्ताऱ्यावर बसला. संध्याकाळी तिथं पोचल्यावर आणि चिंतन करायला लागला. बस म्हणे उद्यापासून आता चतुर्मास सुरू. सकाळी 4ला उठायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, देवाचं दर्शन करायचं आणि कथा कीर्तन ऐकायचं. 4 महिने जन्माचं सार्थक करून घ्यायचं. असं म्हाताऱ्याने डोळ्या आणि चिंतन करायला लागलं. असं करत असताना योगायोगाने पण इकडे घरी काय झालं, इकडे घरी पोरान सून बसले तरी रात्री. सून म्हणे आता कसं करता, बुडा तर गेला पंढरपूरला, आता हे कामं कोण करील. बुडा बरा होता, पोराला शाळेत ने, तिकून घेऊन ये, येताना बाजारातून भाजी आणलेली भाजी चिरून तोच दे, कधी कधी तोच करून घाले. बुडा पाणी तोच भरे, सर्व तोच करे. आता हे सर्व कामं आपल्याला करावं लागते. आता आपल्याला करावं लागेल. पोरगा म्हणे हो आता कसं करतं. सून म्हणे काळजी करू नका, आता एक उपाय आहे. 4 वर्षात त्याचा नातू होता. नातू त्याला फोन दिला आणि सांगितलं आबाला फोन ला, आबाला आणि सांग असं असं बोल. फोनवर त्या पोराला सांगितलं असं असं बोल. लावला फोन. बुड्यात चाललं, उद्या सकाळी उठू, तिकडे पंढरपुरात चंद्रभागेचं स्नान करू,
देवाचं दर्शन करू, प्रदक्षिणा करू, कथा कीर्तन ऐकू. तितक्यात फोन वाजला घरचा. पाहिला घरचाच फोन आहे. उचलला बुड्यानं. अरे हॅलो, कोण बोलतो? तिकडून नातू बोलून राहिला. नातू, आबाजी तुम्ही गेले की नाही मला करमतच नाही. तुम्ही होते तर मला बरं वाटत होतं आणि मला कसं तरीच वाटते. आबाजी तुमची सारखी आठवण येते. तुम्ही काही दिसतच नाही. आबाजी आबाजी असं इथे फोन ऐकला महाराज. बुड्याच्या दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. धारा बुड्याच्या कुठं? पंढरपुरात. हो, दोन्ही डोळ्याला धारा लागल्या. नातवाचे शब्द ऐकले आणि बस झोपला का तो? झोपला नाही, झोपला नाही. पहिलीच गाडी पकडली सकाळची सोनाळा. आला, मला दिसला. म्हणलं जय रे आबा, चतुर्मासला गेले ना? काय सांगाव महाराज, गेलो होतो पण मी गेलो की नाही माझ्याशिवाय घरचं काहीच होत नाही. लगेच बोलावतात. तो एक दिवस गेलो की लगेच बोलावतात. मी नसलो की काही घरचं काहीच चालत नाही. घरचं सर्व बंद पडते. म्हटलं आबा चला. रस घ्यायला नेलं. रस तिथं रसवंती आहे ना स्टँडवर, नेलं त्या रसवंती. आणि त्या रसवंतीला सांगितलं, त्याला त्या दुकानदाराला 2 गिलास रस कर. रस करून त्यानं मोठा धांडा काढला उसाचा. त्यानं उसाचा मोठा धांडा काढला, इकडून घातला मशीन मध्ये, इकडून घातला आणि त्या उसानं तिकडून तोंड काढलं. तिकडून त्याला जाऊ दिलं का तिकडे दुकानदारानं? असा हात घालून त्याचं तोंड इकडे केलं. इकडे इकडून तोंड पुन्हा घातलं त्याच्यातच, पुन्हा त्याच्यात घातलं, पुन्हा तिकडून तोंड काढलं, पुन्हा नाही जाऊ दिलं, पुन्हा इकडून पुन्हा तोंड. आता किती वेळ तो बोलवईल? तो किती वेळ बोलवईल? तो उसाला किती वेळ बोलवईल? तो किती दिवस? कुठलो? हा त्याच्यात रस आहे. तोपर्यंत रस संपला की पोतळी इथं. कुठे जाईल तो? पोतळी इथं. म्हणून हे उसांनो, अरे पुरुषांनो, जोपर्यंत तुमच्या रस आहे तोपर्यंत तुम्हाला बोलवतील. रस संपला की घरचेच पेटवायला येतील. विठ्ठल कळलं पाहिजे महाराज. आणि हे ज्या दिवशी आपल्याला कळल तो दिवस आपल्या जीवनात सोन्याचा दिवस आहे. हे ज्या वेळेला आपल्याला कळल या प्रपंचामध्ये की आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, असं ज्याला कळतं ना त्याला मुमुक्षू म्हणतात. ज्याला आपल्या उद्धाराची तळमळ आहे त्याला मुमुक्षू, साधक, जिज्ञासू म्हणतात. असे लोक फार नसतात. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये. हजारो मध्ये एखादा असतो. एखादा लक्षात, एखादा माणूस आहे ज्याला प्रपंच आवडत नाही, प्रपंचात राहतो पण प्रपंच त्याला आवडत नाही. आणि असा मुमुक्षू तुकाराम महाराजकडे गेला आणि सांगितलं, महाराज मला प्रपंच अजिबात आवडत नाही, याच्यातून बाहेर पडण्याचा मला मार्ग सांगा. तेव्हा तुकाराम महाराज त्याला सांगतात की बाबा मार्ग आहे. तुला याच्यातून बाहेर पडावं वाटतं का? खरं वाटतं का खोटं? खरं वाटत असेल तर तुला सांगतो. मग एकच कर, अभंगाच्या पहिल्या कडव्यात. साठविला रे, साठविला
त्याला एक मार्ग आहे, साधन आहे. काय केलं पूर्वीच्या लोकांनी, या प्रपंचाच्या बाहेर पडणारे जे लोक आहेत त्यांनी हीच साधना केली. कोणती? साठविला हरी जिही हृदय मंदिरी. लक्षात, हृदयाचं मंदिर कर आणि त्या मंदिरामध्ये परमात्म्याला साठव. असं का केलं की मग तू या प्रपंचाच्या बाहेर पडशील, म्हणजे दुःखाच्या बाहेर पडशील. प्रपंच म्हणजे दुःख. लक्षात, प्रपंच या शब्दाचा अर्थ काय? दुःख. आणि त्या दुःखाच्या बाहेर पडल्याशिवाय आणि जीवनाची कृतार्थता नाही, सार्थकता नाही. आणि म्हणून त्याचं साधन काय सांगितलेलं आहे? साठविला जिही हृदय मंदिरी हरी साठविला. त्याच्याकरता एक करा, हृदयाचं मंदिर करा. मंदिर मंदिर कसं? जिथं देवाचं वास्तव्य असतं त्याला काय म्हणतात? मंदिर. जिथं देव येतो, देवाचं वास्तव्य आहे त्याला काय म्हणतात? मंदिर. मंदिर. लक्षात. आणि हे आपलं काय आहे? हृदय मंदिर. लक्षात, हृदय हृदय. बाकी देव कुठंच राहत नाही. फक्त कुठं राहतो? साठविला राहे हृदय संपुष्टी. लक्षात, या हृदयात तो देव राहतो. मग हे हृदय कसं पाहिजे? त्याला आवडेल असं करा. तो येतो. लोक म्हणतात देव येत नाही. देव येत नाही काय? अरे तो वाटच पाहून राहिला. तो नंबर मध्ये लागेला घरकुलाच्या. कधी ना, पण ते घरकुल दिसतच नाही त्याला. हे सर्व उकंडे आहेत. उकंडे पुंजे. उकरडा करते ना तुम्हाला? उकरडे उकरडे त्याच्यात काय काय टाकतात लोक? सर्व घाण त्याच्यात टाकतात. उकरडा. तसं हे उकरडा झाला आपलं. उकरडा जे नाही ते इथंच टाकून राहिलो. सर्व म्हशी इथंच, बकऱ्या इथंच, पैसा इथंच, घर इथंच, सर्व इथं उकरडा झाला हा उकरडा. आणि उकरड्यात देव थांबत? देव नाही थांबत इथं. हा उकरडा जोपर्यंत तुमचा साफ होत नाही तोपर्यंत देव येत. हे लक्षात घ्या. म्हणून त्याच्याकरता तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ. हे स्वच्छ करणं गरजेचं आहे. देव वाटच पाहतो कोणाचं स्वच्छ होते. झालं की तिथं त्याने गेलाच पाहिजे. पण ते स्वच्छ करणं हे आपल्या हातात आहे. तो आपल्यामध्ये यावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? ती तयारी आपण करा. तो यावं वाटतं काय? आपली तयारी करा. आहे की नाही? जसं पोराला पाहुणे पाहायला आले की काय करतो आपण? आपल्या पोराला जर पाहुणे उद्या येणार आहेत पाहायला तर मग घरात काय करतो आपण? झोपा काढतो. पोराला पाहायला पाहुणे येणार, मग पहा लोकांची कसे. लोक साफसफाई करतात, कलर मारतात, व्यवस्था करतात, पडदे लावतात. एकाच्या घरच्या खुर्च्या, दुसऱ्याच्या घरच्या गाद्या, तिसऱ्याच्या घरच्या चादरा येऊन घर सजवतात. सजवलं की पाहुणे येतात आणि आले की व्यवस्था पाहून खुश होतात, पोरगी देतात. मग 6 महिन्यानं समजते रॉंग नंबर. याचा अर्थ काय? अरे साधे पाहुणे पाहायला येणार पोराला, ती किती साफसफाई करतो घराची. हा तर जगाचा बाप इथं यायचा असेल तर याची किती व्यवस्था करावं लागेल याचा तुम्ही विचार करा. म्हणून याच्याकरता ही साफसफाई करणं गरजेचं आहे. कोणालाही करता येतं, केली पाहिजे ना. इच्छा शक्ती पाहिजे ना. अरे जनाबाई महाराज, जनाबाई ही काही मोठी कॉलेज शिकलेली नव्हती, कुठे IIT शिकलेली नाही, कोणीच नाही. अरे फक्त नामदेव महाराजांचे भांडे गुंडे घासायची. नामदेव महाराजची दाशी भांडे कुंडे घासणारी, कपडे धुणारी ही जनाबाई. पण तिनं काय केलं? हे साफ केलं महाराज. साफ अंतःकरण साफ केलं. आणि जनाबाई म्हणतात त्याला इथंच ठेवलं. विठ्ठल विठ्ठल धरीला पंढरी, धरीला पंढरीचा तोर, धरीला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर, धरिला पंढरीचा तोर. हृदयबंदी ठाणा केला, मंदिराला हृदयबंदी
असे अनेक संतांची उदाहरणे देता येतील. अनेकांनी हृदयात सर्व संतांनी देवाला हृदयात साठवलं, पण ते हृदय मंदिर केलं. मंदिर स्वच्छता 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 पवित्र करावं लागतं आणि त्यावेळेला तो देव येतो. म्हणून आपलं एकच काम आहे, हे मन खराब झालेलं आहे, ते मन चांगलं झालं पाहिजे. आपले एवढे मन खराब झाले महाराज, शेजाऱ्याविषयी कसे तर दुसऱ्याच्या विषयी कसे. आणि हे असं जर मन खराब असलं ना, किती परमार्थ करा माती मोल आहे. या मनावर आहे. एरवी तरी पंडू सुद्धा अंतरी शुद्ध नसता, बाहेरील कर्मे सर्वथा तो विटंबुका. गाढव तीर्थी नानीला गाढवाला तीर्थात आंघोळ केली, काय कामाचं. गंगेत नेलं त्याला, लय साबण नेले 2-4 आंघोळीचे, घासलं त्याला, साफ केलं. जो तिथून पळालं ते कुठं पळालं ते, एक उकंड्यावर गेलं, लोळलं. आता बरं वाटते म्हणे. आता म्हणजे आत गाढव आहे ना, वरून किती साफ करा ते काही उपयोगाचं नाही. म्हणून आतलं साफ होणं गरजेचं आहे. कडू दुधिया माखेला गुळे जायचा, कडू भोपळा आणि त्याच्यात गुळ टाकला. आता ते असाच अधिक महिन्यात जवायला बोलवलं. अधिक महिन्यात बोलवतात ना, तुमच्याकडे बोलवतात का? बोलवलं जवायला. आणि जवाई म्हटलं की सासूचं लय सगुण पर ब्रह्मच. तिला काही काय करावं कसं करावं, काय करावं कसं, तिला काही सुचत नाही, काही सुचत नाही तिला. ते पूर्वीच्या काळात कीर्तनकार सांगायचे, घोड्यावर बसून आला जवाई. घोड्यावर, पहिले काही गाड्या नव्हत्या, घोड्यावर आला. आणि मग पोरं आले, दाजी आले म्हटल्यावर सासूला वाटलं जवाई कसा दिसते घोड्यावर. ते हातचे कामं टाकून ओट्यावर आली. ओट्यावर कशाला, जवाई कसा दिसतो घोड्यावर. जो आला घोड्यावर, टप 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 घोड्यावर, अंगणातही आला त्याचे टक लावून, अशी टक तुझं पाहता सामोरी. देह भाव हरपला. मग ते घोड्यावरून उतरलाय जवाई, तरी ती पाहतच होती. आता ते घोडं बांधायला जागा नव्हती. म्हणजे मामी झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती. मग मामी काय घोडं कुठे बांध म्हणे कमरेला. आता काय करावं, इतकं जवळवर प्रेम असते महाराज. विठ्ठल आला म्हटल्यावर तुला काही सूचना, आता आंबे आणू की काय करू, रस करू की काय करून. सकाळी गेली सासू भाजी बाजारात गेली, चांगली भाजी आणावं म्हणून पाहिलं तर एक कवळे भोपळे दिसले तिला. बरं आहेत म्हणे भोपळे, केवळ्याच दिले म्हणे, जे 40 रुपये किलो, दे किलोवर म्हणे. घेतले कवळे, आली घरी पाहता ते डोक्यात जवायचंच खूळ असल्यामुळे काय कसे भोपळे काहीच पाहिलं नाही. चिरले ढरढर आणि दिली भाजी टाकून. भाजीत टाकलं. मग ते फोड पाहिली तर कडू वाटली. म्हणे आता काय करावं, कडू. आता वेळ कुठे आहे. तिने लगेच काय केलं, अर्धा किलो गूळ टाकून दिला त्याच्यात, केली भाजी. महाराज आंब्याचा रस आणि ते सांडवाया कुरड्या आणि ते भजेन वडेन ते मस्त. भाजी कशाची, भोपळ्याची, दिली ठेवून. आणि जवाई बसला जेवायला. आता जवाई बी नियमाचा होता. उष्ट टाकायचं नाही आणि बोलायचं नाही, जेवताना बोलायचं नाही, आणि ताता उष्ट टाकायचं, हे नियम होते त्या जवायला. ते खायला घेतलं, रस घेतला आणि नंतर भाजी खाल्ली त्यानं, कडू जर. त्याला वाटलं या भाजीनं आता सर्व पदार्थाचा सत्यानाश केला, आता काय करावं. म्हणजे आता उष्ट तर टाकावं लागत नाही. मग त्याने विचार केला, पहिले कडू खाऊन टाकू, मग रसावर टपोरा लावू. मग त्याने भाजी सपाट्यावर सुरू केली. सासू दुरून पाहत होती, जवायचा जोर कशावर आहे, त्याचा सपाटा त्या भाजीवर होता, ज्याला संपवायची होती ते. मग 100% समजलं नाही, जवायला भाजी आवडली. मग ती भाजी संपत आली, ती लगेच घेऊन आली, फटकन टाकून दिली. आता आवडली ना, फटकन टाकून दिली. तो म्हणे आता काय करावं, बोलायचं नाही ना, बरं मौन होतं, आता काय करावं.
म्हणजे ही पुन्हा आणखून ही संपून टाकून डबल काही घेऊ नये असं. मग त्यानं ती संपवायला मग तर 101% समजलं सासूला की भाजी झाली तर हेच झाली. जे रसाला हात नाही लावून राहिला जवाई तर मग काय. मग मात्र ती भाजी संपली. मग सासूनं गंजच आणला. हा आडवा पडला. तो म्हणे जवाई बा तुम्ही मागच्याची काळजीच करू नका, मागच्याला नाही राहिली तर दुसरं खातीन चटणी, पण हे तुम्हीच खा. विठाल अंतःकरण जर साफ नसेल, वर किती केलं काही उपयोगच नाही. हे दुरुस्त होणं गरजेचं आहे. परमार्थामध्ये मन चांगलं करा. मन दुसऱ्याच्या विषयी प्रगती होत असेल आणि आपल्याला जर ती प्रगती सहन होत नसेल तर खराब आहे ती मन, खराब. हो, एकाच्या पुतण्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि याला संडास लागली. पुतण्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि याला संडास लागली. तो माझ्या दारून 4-5 वेळा गेला. म्हटलं का हो कसं काय? म्हणे सकाळपासून बिघडलं. संडास माझजवळ होते गोळ्या 4-5. म्हटले हे गोळ्या चांगल्या आहेत, घ्या. म्हणे महाराज या 4-5 घेतल्या काहीच फरक नाही पडत. मग त्याच्या पोराला फोन केला. म्हटलं का रे बुड्यानं काय केलं? संडास दवाखान्यात घेऊन जाणं ते. तो म्हणे नेलं दवाखान्यात पण काहीच फरक पडून नाही राहिला. म्हटलं हे का केव्हापासून झालं? काही उचल खाचल झालं की खाण्यात काही आलं? त्याचा पोरगा म्हणे तसं काहीच नाही झालं. म्हणे चुलत भावानं ट्रॅक्टर घेतल्यापासून झालं. म्हणजे याचा अर्थ इतके मन खराब, दुसऱ्याची प्रगती पाहिली की आपल्याला कस तरी होत असेल, काही उपयोगाचं नाही. महाराज मन चांगलं करा, चांगलं करा, तरच महाराज ते स्वच्छ झाल्याशिवाय आपली भक्ती चांगली होणार नाही. मग त्याकरता चांगल्या मनात, चोखट्या मनात भगवान परमात्मा वास्तव्य करतो. जयाचे चोखटी मानसी मी होऊनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजेली आते उपासी वैराग्य गा. स्वच्छ अंतःकरण करणं, मन स्वच्छ करणं, याच्याकरता कीर्तन आहे का? नामस्मरण करा. दुसरं नामा सरिसाची हरी रिघे हृदया माझारी तेने धाके अभ्यंत. नामस्मरण करता करता त्या नामाबरोबर तो परमात्मा आत जातो बरं का, आत जातो आणि अंतःकरणाची शुद्धी करतो. म्हणून कीर्तनाला येत जा आणि नामचिंतन करत जा. नामचिंतन करत जा. आणि म्हणून तुम्ही आले इथं कीर्तनाला, नामचिंतन केलं की अंतःकरणाची शुद्धी होते. म्हणून 60वीला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. हरी आला हाता मग कैची भयचिंता, तुका म्हणे हरी काही उरू निधी पुरी त्याची सरली येरझार झाला सफल व्यापार. एका कडव्याचं चिंतन म्हणजे एक कडवं सोडलं पण 3 कडवे सोडले. का लक्षात? 3 मुद्दाम सोडले मी. कारण काय असते, हे मिस्त्री लोक ना पुरं काम करत नाही, उष्टे काम करत जातात. हे राजकाम करणारे मिस्त्री उष्टे करतात आणि दुसऱ्याचं काम घेतात. ते तसं आमचंही काम आहे, उष्ट करत जातो आम्ही. कारण ते काम त्याच्याशिवाय करत नाहीत. मग तसं आम्हाला पुढचा कार्यक्रम भेटाव याच्यासाठी उष्ट ठेवतो. ज्ञानेश्वर सोनाजी बाबा नमो नमः. श्री सोनाजी बाबा नमो नमः. गुरु सोनाजी बाबा नमो नमः. भक्तवत्सला नमो नमः. ओम सोनाजी बाबा नमो नमः. श्री सोनाजी बाबा नमो नमः. गुरु सोनाजी बाबा नमो नमः. भक्तवत्सला नमो नमः. ओम सोनाजी बाबा नमो नमः. श्री सोनाजी बाबा नमो नमः. गुरु सोनाजी बाबा नमो नमः. भक्तवत्सला
कीर्तन सेवा समाप्त झाली. सर्वांच्या मी जेवढे काही भाविक मंडळी आहे, महिला मंडळी आहे, टाळकरी मंडळी आहेत, इथं आलेले सर्व आणि